वाठोळा शुक्लेश्वर मार्गावर 3 जनावरांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे। हिंदूवादी संघटनांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे। अवैध तस्करीचा आरोप करण्यात आला आहे। काय आहे त्यामागील सत्य जाणून घेऊया सविस्तर माहिती। 24 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर मार्गावर एका पुलाखाली 3 जनावरांचे मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली। हिंदूवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कोल्हापूर पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृत जनावरांचा पंचनामा केला आणि त्यांना योग्य प्रकारे त्यांची विल्हेवाट केली। परंतु या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध तस्करीच्या प्रश्नांवर प्रकाश पडला आहे। हिंदूवादी संघटनांनी आरोप केला आहे की वाठोडा शुक्लेश्वर तसेच कोल्हापूर मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या जनावरांची तस्करी होत असते। या प्रकरणावर कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे। आता पोलीस प्रशासन या आरोपांवर कोणती पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे आहे। वाठोळा शुक्लेश्वर मार्गावरील या घटनेने अवैध तस्करीचा मुद्दा आता पुन्हा समोर आला आहे। जनावरांचे मृतदेह सापडणे ही गंभीर बाब असून यामागील सत्य उघडकीस येण्याकरिता कोल्हापूर पोलिसांचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे।